मित्रांनो, आज तुमच्यापुढे मी सादर करत आहे गुरुपौर्णिमा कथा. त्याविषयी थोडक्यात माहिती आणि ती कथा का साजरी केली जाते त्याविषयी सुद्धा माहिती. ऐका. गुरुपौर्णिमा हा भारतीय संस्कृतीतील गुरूंचा सन्मान करण्याचा पवित्र सण आहे. हा दिवस महर्षी वेदव्यास यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो. म्हणूनच या दिवसाला व्यास पौर्णिमा असेही म्हणतात. प्राचीन काळी महर्षी वेदव्यास यांनी वेदांचे 4 भाग केले, महाभारताची रचना केली आणि अनेक पुराणांचे संकलन केले. त्यांनी मानव जातीला ज्ञानाचा अमूल्य ठेवा दिला. त्यांच्या कार्यामुळे त्यांना जगद्गुरू मानले जाते. त्यांच्या शिष्यांनी आषाढ पौर्णिमेच्या दिवशी वेदव्यासांची पूजा करून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. तेव्हापासून प्रत्येक वर्षी या दिवशी गुरूंचा सन्मान करण्याची परंपरा सुरू झाली. विद्यार्थी आपल्या गुरूंचे आशीर्वाद घेतात आणि ज्ञान, संस्कार व योग्य मार्गदर्शनाबद्दल त्यांचे आभार मानतात. गुरु म्हणजे अज्ञानातून ज्ञानाकडे नेणारा मार्गदर्शक. आई वडील, शिक्षक आणि जीवनाला योग्य दिशा देणारे सर्वच जण गुरुच आहेत. गुरूंचा आदर, कृतज्ञता आणि त्यांच्या शिकवणीचे पालन करणे हेच गुरुपौर्णिमेची खरी भावना आहे. गुरूंच्या ज्ञानामुळेच जीवन उजळते. म्हणूनच गुरूंचा सन्मान आणि कृतज्ञता व्यक्त करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. गुरुने दिला ज्ञानरूपी वसा, आम्ही चालू हा पुढे वारसा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः. ज्यांनी मला घडवलं, या जीवनात मला जगायला लढायला शिकवलं, अशा प्रत्येकाचा मी ऋणी आहे. असेच माझ्या पाठीशी उभे राहा. माझ्यासाठी प्रत्येक व्यक्ती गुरु आहे, मग तो लहान असो वा मोठा. मी प्रत्येकाकडून नकळत खूप काही शिकत आहे. अशा आपल्यासारख्या लहान मोठ्या थोर व्यक्तींना माझे हृदयापासून नमन. गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. ज्ञानसेवा तू साफल्यम. गुरु म्हणजे ज्ञानाचा उगम आणि अखंड वाहणारा झरा. गुरु म्हणजे निष्ठा आणि कर्तव्य. गुरु म्हणजे विश्वास आणि वात्सल्य. गुरु म्हणजे आदर्श आणि प्रमाणतेचे मूर्तिमंत प्रतीक. आजपर्यंत कळत नकळतपणे ज्ञान देणाऱ्या सर्वांना आजच्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी माझे वंदन. गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. थँक्यू सो मच. आभारी आहे. नवीन असतील तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.